मित्रांनो, आयुष्यात तुम्हाला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे. कधीही रिकामे बसू नका. कारण रिकामं मन फक्त तुमचा वेळ घालवत नाही, ते हळूहळू तुमची स्वप्न सुद्धा कमकुवत करतं. आज तुमच्याकडे पैसा नसेल, संधी नसेल, ओळखी नसतील, पण तुमच्याकडे वेळ आहे. आणि वेळ हीच सर्वात मोठी तुमची संपत्ती आहे. ज्या माणसाला पुढे जायचं असतं ना, तो परिस्थितीची वाट बघतच नाही. तो उपलब्ध साधनांमधून सुरुवात करतो. सुरुवात छोटी असली तरी चालेल, पण सुरुवात झाली पाहिजे. आज 1 पान वाचा, उद्या 10 पानं वाचा. आज 10 मिनिटं शिका, उद्या 1 तास शिका. कारण मोठं यश हे एका दिवसात मिळत नसतं. दररोज केलेल्या छोट्या प्रयत्नांचीच एक दिवस मोठी गोष्ट बनते. तुमच्या भोवतीचे लोक आराम करत असतील, तुम्ही मात्र स्वतःला घडवत राहा. लोक मोबाईलवर वेळ घालवत असतील, तुम्ही मात्र तुमच्या ध्येयावर वेळ खर्च करा. लोक तुमच्यावर हसत असतील, तुम्ही मात्र तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवा. आज तुमच्या मेहनतीची कुणालाच किंमत वाटणार नाही, पण उद्या तुमच्या यशाची गोष्ट तेच लोक उदाहरण म्हणून सांगतील. म्हणून लोक काय म्हणतील याचा विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. तुमचं आयुष्य तुमचं आहे. तुमच्या स्वप्नांची जबाबदारी सुद्धा ही तुमचीच आहे. तुम्ही थकलात तर थोडं थांबा, पण हार मानू नका. तुम्हाला अपयश आलं तर त्यातून शिका, पण स्वतःला अपयशी समजू नका. एक परीक्षा नापास झाली म्हणजे आयुष्य नापास होत नाही. एक व्यवसाय अयशस्वी झाला म्हणजे तुमची क्षमता संपत नाही. एक नातं तुटलं म्हणजे तुमचं आयुष्य संपत नाही. एक संधी निघून गेली म्हणजे पुढच्या संधीचे दरवाजे बंद होत नाहीत. कधी कधी आयुष्य आपल्याला थांबवतं, कारण पुढे जाण्यापूर्वी आपल्याला तयार व्हायचं असतं. म्हणून थांबलेल्या काळात सुद्धा स्वतःवर काम करा. तुमचं कौशल्य वाढवा, तुमचं ज्ञान वाढवा, तुमचा आत्मविश्वास वाढवा, तुमची शिस्त मजबूत करा, तुमच्या सवयी बदला, तुमच्या विचारांना दिशा द्या. कारण नशीब बदलण्यापूर्वी माणसाला स्वतःलाच बदलायला लागतं. तुम्ही रोज स्वतःला एक प्रश्न विचारा, आज मी कालपेक्षा थोडा चांगला झालो का? जर उत्तर हो असेल तर तुम्ही योग्य दिशेने चालला आहात. तुमच्याकडे 2 तास मोकळे असतील तर ते 2 तास तुमच्या भविष्यासाठी खर्च करा. 5 मिनिटं मिळाली तरी काहीतरी शिका. 10 मिनिटं मिळाली तरी व्यायाम करा. 15 मिनिटं मिळाली तरी पुस्तक वाचा. अर्धा तास मिळाला तर एखादं कौशल्य शिका. कारण वेळ कमी नसतो, आपलं नियोजन कमी पडतं. आपण म्हणतो मला वेळच मिळत नाही, पण त्याच दिवशी आपण कित्येक तास मोबाईलवर घालवतो. आपण इतरांच्या आयुष्याची माहिती घेत राहतो, पण स्वतःचं आयुष्य मात्र बदलण्यासाठी वेळ देत नाही. हे बदलायला हवं. तुमचा मोबाईल तुमचा मालक नसावा. तुमचा वेळ तुमच्या हातात असला पाहिजे. तुम्ही सोशल मीडियावर काय पाहता त्यापेक्षा तुम्ही स्वतःमध्ये काय निर्माण करता हे जास्त महत्त्वाचं आहे. तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर मोठ्या लोकांच्या सवयी आत्मसात करा. शिस्तबद्ध व्हा. वेळेची किंमत ओळखा. काम पुढे ढकलण्याची सवय सोडा. उद्या करतो हा शब्द तुमच्या आयुष्यातून काढून टाका. कारण उद्या कधीच आपल्या हातात नसतो. आपल्या हातात असतो तो फक्त आज. आजचा दिवस योग्य वापरा. आज एक निर्णय घ्या. आज एक काम पूर्ण करा. आज एक वाईट सवय सोडा. आज एक चांगली सवय सुरू करा. आज स्वतःला कालपेक्षा मजबूत बनवा. कदाचित आजच्या तुमच्या छोट्या प्रयत्नाकडे कुणाचंही लक्ष जाणार नाही, पण काही महिन्यांनी त्याच प्रयत्नांचे परिणाम दिसतील. काही वर्षांनी तुमचं आयुष्यच बदललेलं असेल. लक्षात ठेवा, झाड एका दिवसात मोठं होत नाही. ते आधी बीज असतं, मग मातीखाली राहतं, अंधार सहन करतं, मुळं वाढवतं, पाऊस सहन करतं, ऊन सहन करतं, आणि मग एक दिवस ते मोठं झाड बनतं. तुमचाही प्रवास तसाच आहे. आज तुम्ही संघर्ष करत असाल तर याचा अर्थ तुम्ही हरलेले नाही.
कदाचित तुमची मुळं मजबूत होत आहेत, म्हणून संघर्षाच्या काळात रिकामे बसू नका. तुमच्या परिस्थितीवर रडत बसण्यापेक्षा तिच्यावर काम करा. तक्रार करण्यापेक्षा उपाय शोधा. भीतीवर विचार करण्यापेक्षा एक पाऊल पुढे टाका. तुम्ही गरीब असाल तर कौशल्य शिका. तुम्हाला संधी मिळत नसेल तर स्वतः संधी निर्माण करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला कोणी मदत करत नसेल तर स्वतःची ताकद वाढवा. तुमच्यावर विश्वास ठेवणारे कमी असतील तरी स्वतःवरचा विश्वास मात्र कमी करू नका. कारण तुमच्या आयुष्याचा पहिला समर्थक तुम्ही स्वतः असायला हवं. तुम्ही पडलात तर उठा. तुम्ही पुन्हा पडलात तर पुन्हा उठा. कारण पडणं ही समस्या नाही, पडल्यानंतर उठणं थांबवणं ही खरी समस्या आहे. तुमच्या आयुष्यात कितीही अडचणी असल्या तरी स्वतःला सतत व्यस्त ठेवा. फक्त कामात नाही तर स्वतःच्या विकासात. मनाला चांगले विचार द्या. शरीराला व्यायाम द्या. मेंदूला ज्ञान द्या. कौशल्याला सराव द्या. ध्येयाला वेळ द्या आणि आयुष्याला दिशा द्या. रिकामेपणा अनेकदा माणसाला भूतकाळात घेऊन जातो. असं झालं असतं तर, तसं केलं असतं तर, माझ्यासोबतच असं का झालं, असे प्रश्न मनाला थकवतात. पण भूतकाळ मात्र बदलता येत नाही. भविष्य अजून आलेलं नाही, म्हणून आजवर लक्ष द्या. आजचा दिवस तुमच्या हातात आहे. आज तुम्ही काय करणार यावर उद्याचं आयुष्य ठरणार आहे. म्हणून सकाळी उठल्यावर स्वतःला एक छोटं ध्येय द्या. दिवसभरात काहीतरी पूर्ण करा. रात्री झोपताना स्वतःला विचारा, आजचा दिवस मी वाया घालवला की माझं भविष्य घडवलं. जर उत्तर समाधानकारक नसेल तर स्वतःला दोष देऊ नका. पुढचा दिवस चांगला बनवा. कारण बदलासाठी परिपूर्ण दिवसाची गरज नसते. गरज असते ती एक प्रामाणिक सुरुवातीची. आजपासून सुरुवात करा. तुमच्याकडे जे आहे त्यातून सुरुवात करा. तुम्हाला जे येतं त्यातून सुरुवात करा. तुमच्याकडे जितका वेळ आहे तितक्या वेळातून सुरुवात करा. साधनं कमी असली तरी चालतील, पण प्रयत्न मात्र कमी पडू देऊ नका. कदाचित तुमचा प्रवास हळू असेल, काही हरकत नाही. हळू चालणारा माणूसही पुढे जातो. फक्त थांबणारा माणूस मागे राहतो. म्हणून स्वतःला थांबू देऊ नका. दररोज थोडं शिका. दररोज थोडं काम करा. दररोज थोडं सुधारत जा. एक दिवस मागे वळून पाहिल्यावर तुम्हालाच विश्वास बसणार नाही की तुम्ही इतके पुढे कसे आलात. आणि त्या दिवशी तुम्हाला समजेल, तुमच्या आयुष्याला बदलणारी कोणतीही जादूची कांडी नव्हती. फक्त एक निर्णय होता, मी रिकामा बसणार नाही. म्हणून आजपासून ठरवा, वेळ वाया घालवायचा नाही. आळसाला जिंकू द्यायचं नाही. भीतीमुळे थांबायचं नाही. लोकांच्या मतामुळे मागे हटायचं नाही. अपयशामुळे हार मानायची नाही. आणि परिस्थितीला दोष देत बसायचं नाही. तुमचं आयुष्य बदलायचं असेल ना, तर आजच स्वतःला बदलायला सुरुवात करा. कारण तुमचं भविष्य कुठेतरी दूर तयार होत नाही. ते तयार होतं तुमच्या आजच्या सवयींमध्ये, तुमच्या आजच्या निर्णयांमध्ये, तुमच्या आजच्या मेहनतीमध्ये. म्हणून उठून कामाला लागा. छोटं काम असो अथवा मोठं, प्रामाणिकपणे करा. तुमचं ध्येय कितीही मोठं असो, पण पहिलं पाऊल मात्र छोटंच असतं. ते पाऊल आज टाका. कारण कदाचित तुमच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा दिवस आजच असू शकतो. आणि शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, वेळ कुणासाठीही थांबत नाही. पैसा परत मिळू शकतो, संधी पुन्हा मिळू शकते, पण गेलेला वेळ कधीच परत येत नाही. म्हणून वेळेचा आदर करा. स्वतःचा आदर करा. तुमच्या स्वप्नांचा आदर करा. आणि स्वतःला मात्र सतत घडवत राहा. आज तुमची सुरुवात छोटी असेल, पण उद्याची तुमची ओळख मात्र मोठी असू शकते. फक्त एक अट आहे, कधीही रिकामे बसू नका. कारण तुमचं भविष्य तुमची वाट पाहत बसलेलं नाही. ते तुमच्या आजच्या मेहनतीची वाट पाहत आहे. उठा, सुरुवात करा, शिका, मेहनत करा, पडा, पण पुन्हा उठा. आणि एक दिवस तुमचं आयुष्य स्वतःच सांगेल, चांगलं झालं. त्या दिवशी मी हार मानली नाही.